महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात तुम्ही घेतलेला आहे। शेत रस्ते अडवणारे जे लोक आहेत ते सरकारी योजनांपासून आता अलिप्त ठेवायला सरकार करणार। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना सुरू झाली आहे। या योजनेला विधानसभा स्तरावर समित्या तयार करण्यात आल्या। रस्त्याची मोजणी करणे, रस्त्याला क्रमांक देणे आणि मग रस्त्याचं बांधकाम करणे आणि मोजणी झाल्यानंतर बाउंड्रीला झाडं लावून त्या ठिकाणी बाउंड्री फिक्स करणे, म्हणजे कधी त्या ठिकाणी रस्त्याचं अतिक्रमण होणार नाही। पण शासकीय पांदन रस्ता आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी त्यावर अतिक्रमण केलं आहे। त्यामुळे मागच्या शेतकऱ्यांना जाण्याकरता अडचणी तयार होतात आणि म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे की पांदन रस्ता, गव्हर्नमेंटचा शासकीय रस्ता जो असेल तो जर अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केलं तर त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण फार्मर आयडी आम्ही बंद करणार आहोत आणि त्यामुळे त्यांना कुठलीही शासकीय योजना मिळणार नाही। त्यामुळे आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता करायचं आहे। तुमच्या शेतातनं रस्ता आता तुम्ही अतिक्रमण केलं, मागचा शेतकरी रस्ता नाही, त्यामुळे त्यांना कोर्ट कचेरी भांडावं लागतं आहे, तहसीलदारकडे एडीओकडे अपील चालू आहे। याकरता त्या ठिकाणी महत्वाचं होतं आणि म्हणून आपल्या माध्यमातून शेतकरी वर्गाला विनंती आहे की शेत रस्त्यावर, पांदन रस्त्यावर, सरकारी रस्त्यावर जे अतिक्रमण केलं आहे ते अतिक्रमण काढून टाकावे, जेणेकरून आम्हाला रस्ता बांधता येईल आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावता येईल। राईट ऑफ वे याला जोडून असं आहे, राईट ऑफ वेचा अधिकार आहे शेतकऱ्यांना, पण काही ठिकाणी रोड झाले, हायवेज झाले आहे, त्यामुळे शेतामधून 2 तुकडे झाले काही ठिकाणी। त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकार, रेल्वे लाईन गेली आहे, काही ठिकाणी हायवेज गेले आहे, त्या संदर्भात सुद्धा राईट ऑफ वे नुसार पांदन रस्ते कसे मिळणार शेतकऱ्यांना? नाही, आपण आता रस्त्याच्या कडेला म्हणजे हायवेच्या कडेला सर्व्हिस रोड बांधतोय, रेल्वेच्या कडेला एक सर्व्हिस रोड बांधतोय, ज्यामुळं शेतकऱ्याचा जर राईट ऑफ वे गेला असेल तर आपण साईडला रस्ते बांधून ते त्या प्रकल्पाला बंधनकारक केला आहे। प्रकल्प झाल्यानंतर एका शेतकऱ्याचे 2 भाग काढले, तो साईडनी एक रस्ता बांधायचा आणि त्याला शेतात रस्ता करून द्यायचा, हा निर्णय सरकारने घेतला आहे। नरहरी झिरवळ्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात आहे। नाही, याच्याबद्दलचा निर्णय आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ह्या त्यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांनी करायचा आहे आणि मग माननीय मुख्यमंत्र्याला कळवायचा आहे। व्हिडिओची सत्यता पडताळणी केली, त्यांनी सर्व तपासायचं आहे, कारण शेवटी त्या पक्षाचा त्या नेत्या आहेत, त्यांनी त्याबद्दलचे निर्णय घ्यायचे आहेत। कमी केल्याचा मोठा निर्णय दिलेला आहे, त्याच्यामुळे केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केली, पेट्रोलवर डिझेलवरती 10 मोठा दिलासा मिळणार आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं, केंद्र सरकारचं मी आभार मानतो। ऐतिहासिक निर्णय, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला या ठिकाणी महागाईच्या जो या ठिकाणी फेरा आमच्या शेतकरी शेतमजुरावर आहे तो फेरा कमी करण्याकरता आणि गरीब माणसांना न्याय मिळवून देण्याकरता एक्साईज ड्युटी केंद्र सरकारने कमी केली आणि त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार मानतो। पुण्यात 45 अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई केलेली आहे, कुठेतरी अनियमितता होती त्यांच्या कामामध्ये, लोकांना त्रास होतो, त्यामुळे पुणे विभागामध्ये 155 जो अधिकार तहसीलदारला आहे त्या अधिकाराचा दुरुपयोग तहसीलदारनी केला। तहसीलदारला एवढाच अधिकार आहे 155 मध्ये, शुद्ध लेखन दुरुस्त करायचा, नाव चुकलं तर नाव दुरुस्त करणे आणि तेही शुद्ध लेखन, एवढाच अधिकार आहे। पण 155चा वापर करून काही तहसीलदारनी आणि अधिकाऱ्यांनी तुमची शेती यांच्या नावाने, यांची शेती तुमच्या नावाने, अधिकार नसताना यांची शेती कमी करून यांना दिली, यांची शेती करून यांना कमी दिली। एक मोठा स्कॅन्डल पुणे विभागात आढळलेला आहे। जवळपास 400 प्रकरणं आढळलेले आहेत, 4000 प्रकरणं तपासले आम्ही, 36,000 प्रकरणं ऐकून राज्यामध्ये आम्ही आता 155चा दुरुपयोग करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राची तपासणी आम्ही करणार आहोत। आता पुणे विभागात सुरू झाली आहे, त्यामध्ये तर हे अधिकारी आहेत। आता हे पहिल्या टप्प्याची कारवाई आहे, फक्त सक्तीच्या रजेवर पाठवला। आता लॉ ज्युडिशियलचं आम्ही ओपिनियन घेणार आहोत, आम्ही विधी न्याय विभागाचं पुढील कारवाई नंतर करू। पण राज्यातही आम्ही 155चा संपूर्ण आढावा घेणार, ज्यांनी चुका केल्या त्या दुरुस्त करणार आणि चुका दुरुस्त करून त्या ठिकाणी जमीन ज्या लोकांवर अन्याय केला गेला त्याचा अन्याय दूर करणार, संपूर्ण राज्याचं पुनर्विलोकन करणार। 155 मध्ये ज्या लोकांनी बदमाशी केली
कोकणामध्ये 70 मध्ये बदमाशी केली आहे. 70 या कलमाचा वापर करण्यात आला कोकणमध्ये. त्यामुळे हे जे स्कॅन्डल आहे, हे जे मोठ्या प्रमाणावर केलेले शेतकऱ्याची लूट आहे, ही लूट थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि यावर आम्ही ही कारवाई केली आहे. आता 45 अधिकारी यात सध्या मिळून आले आहेत, पण ही संख्या हजारोच्या घरात जाऊ शकते राज्यामध्ये. ही संख्या फार मोठी असेल, कारण 155चा दुरुपयोग या पद्धतीने करणे म्हणजे गरीब माणसाचा जीव घेणे आणि गरिबांची जमीन काढली, बिल्डरच्या घशात टाकली, या पद्धतीने झाला आहे. त्यामुळे यांना कुणाला नियमाप्रमाणे जे काही दोषी असेल ते दोषीवर कारवाई करू, पण सर्वात महत्वाचं पुनर्विलोकन करू. जे काही चूक केली अधिकाऱ्यांनी ते दुरुस्त करण्यासाठी आम्ही पूर्ण टीम गठीत केली आहे आणि गरिबाचा हक्क पहिले मिळवून देऊ आणि मग अधिकाऱ्यावर जे काही कारवाई करायची ती आम्ही करणारच आहे. खर्गे समितीचा अहवाल सादर झालेला आहे, त्या अहवालात काय आहे? पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याची देखील माहिती समोर आली. नाही, कुणालाही क्लीन चिट दिली नाही. अत्यंत खूप मेहनतीने आमच्या अधिकाऱ्यांनी, विकास खारगेजी आणि टीमनी प्रचंड मेहनत करून हा अहवाल तयार केला आहे. कंपनीलाही त्या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. आमचे अधिकारी त्यात अडकलेले आहेत, त्याच्यावरही कारवाई आम्ही प्रपोज केली आहे. आमचा अधिकार जो आहे महसूलचा, की महसुली अधिकाऱ्यांनी काय चुका केल्या आणि आमची जमीन आम्ही परत घेणे. आमची जमीन आता आम्ही परत घेतलेली आहे. प्रॉपर्टी कार्ड सरकारच्या नावाने केलेलं आहे आणि जी खोटी रजिस्ट्री झाली आहे, म्हणजे जी रजिस्ट्री चुकलेली आहे, एक प्रकारची खोटीच म्हणता येईल, किंवा फोर्जरी करून ती रजिस्ट्री तयार केली, ती रजिस्ट्री रद्द करण्यासाठी आम्ही सिव्हिल कोर्टात गेलो. कारण सिव्हिल कोर्टाला अधिकार आहे, एकदा रजिस्ट्री झाली, ती रजिस्ट्री जर रद्द करायची असेल तर सिव्हिल कोर्टात जावं लागतं. ती रजिस्ट्री आम्ही रद्द करणार. प्रॉपर्टी कार्ड आम्ही आपल्या नावाने करून घेतलेलं आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी चुका केला त्यांना आम्ही तर काही लोकांना बडतर्फच केलाय. सरकारी जमीन जे लोक या पद्धतीनं विल्हेवाट लावतील, सरकारी जमीन दुसऱ्याच्या घशात घालतील, गव्हर्नमेंट लँड विकून टाकतील, अशा लोकांना नोकरीत राहण्याचा अधिकार नाही. एक तहसीलदारला आम्ही बडतर्फ करून टाकलं आणि यानंतर या प्रकरणात जे आढळतील त्यांनाही आम्ही कारवाई करू आणि या प्रकरणामध्ये संपूर्ण कारवाई पारदर्शी झाली आहे. जे लोक आढळले, आता बाकी जो पुढचा भाग जो आहे, आमच्या अहवालानंतरचा भाग पोलिसांचा चालू होतो, ते पोलीस करतील. पण आम्ही या ठिकाणी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रात जेवढा गव्हर्नमेंट लँड आहे, गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे, या सर्वांचं सर्वेक्षण करून या सर्वांना त्या ठिकाणी एका वेबसाईटवर आणून ऑनलाईन पद्धतीने, एका क्लिक पद्धतीने पूर्ण गव्हर्नमेंट प्रॉपर्टीचा डेटा आता कुणालाही पाहता येईल. 6 महिन्यामध्ये आम्ही राज्याच्या पूर्ण गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर संपूर्ण कंट्रोल आणणार आहे. अतिक्रमण असतील तर अतिक्रमण काढू, पण सरकारी मालमत्ता ही जनतेची आहे, ती खुली करू. या रिपोर्टमध्ये पार्थ पवार यांच्यावर काही ठपका ठेवण्यात आलेला का? नेमकं काय त्यांच्या अमेडिया कंपनीचा जो व्यक्ती त्या ठिकाणी रजिस्टर करायला गेला, आमच्या कायद्यात काय लिहिलं आहे? रजिस्ट्री करून देणारा, रजिस्ट्री करून घेणारा, सरकारी जागेची विक्री करणारा आणि विकत घेणारा, या दोघांवरही गुन्हे दाखल केले आहे. आता बाकीची पुढचा जो स्कोप आहे तो फौजदारी गुन्ह्याचा आहे. त्या फौजदारी गुन्ह्यामध्ये त्यांना कुणाकुणाला घ्यायचं आहे, हे फौजदारी कारवाई आहे. महसूलची कारवाई जी होती, जे नियमाप्रमाणे आहे, आयजीआरच्या नियमाप्रमाणे आणि महसुली कायद्याप्रमाणे जो आमच्या समोर आला होता हे करायला, त्याच्या एफआयआर आम्ही कळवला. त्याच्यामध्ये अतिरिक्त कोण आहे ते पोलिसांचा भाग आहे. चौकशी कोणी अडवणारा किती मोठा व्यक्ती असला तरी त्याच्यावर कारवाई एकदम किती मोठा असेल त्याच्यावर कारवाई होईल आणि याच्यामध्ये कोणाला सोडलं जाणार नाही. मूळ काय आहे, ही प्रॉपर्टी जे 3000 कोटीची आहे, ही प्रॉपर्टी वाचवण्यामध्ये महसूल खात्याला यश आलं आहे आणि ही प्रॉपर्टीचं कार्ड आम्ही आपल्या नावाने करून घेतलं आहे आणि आता ही जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन सिव्हिल कोर्टात जाऊन आम्ही रद्द करतोय. विजय वडेट्टीवारांनी टीका केली, चौकशी म्हणजे पूर्ण गोलमाल आहे आणि चोराला सोडून संन्यासाला फाशी दिली जाते असा त्यांनी आरोप केला. आता वडेट्टीवारजींनी जर रिपोर्ट जर योग्य वाचला असेल तर त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं. ज्या शिफारशी आम्ही केलेल्या, आमच्या कमिटीने केल्या आहे, ज्या शिफारशी आमच्या कमिटीने केल्या, अत्यंत, आणि विकास खारगे अत्यंत निष्ठावंत आणि इमानदार अधिकाऱ्यापैकी एक अधिकारी आहे. कधी कोणाला कुठल्याही परिस्थितीमध्ये असे सोडून देण्याचं वगैरे विकास खारगे समिती करू शकत नाही, हे वडेट्टीवारलाही माहीत आहे. विकास खारगेजींची नियुक्ती झाली त्या दिवशीच ती पारदर्शिता होती आणि त्यामुळे मला असं वाटतं की असा संशय वडेट्टीवारनी घेणे केवळ राजकारणाकरता बोलत असतील तर मला माहीत नाही, पण पॉलिटिकली अँगल याला देऊ नये. चौकशीचा रिपोर्ट पूर्ण वाचावा. पूर्ण जर चौकशी रिपोर्ट वाचला तर वडेट्टीवारला कळेल की रिपोर्ट योग्य आहे. चांदणकरांचा राजीनामा घेण्यासंदर्भात एकमत झाल्याचं राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळते आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
महिला प्रदेश आता हा संपूर्ण कारवाईचा जो भाग आहे त्या एका पक्षाच्या महिलाच्या अध्यक्ष आहे. त्या पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे की त्यांना पदावर ठेवायचं की नाही ठेवायचं. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, मी त्यांना सूचना देऊ शकत नाही की त्यांना ठेवू की नाही ठेवू, पण त्यांना निर्णय करायचा आहे की त्यांना ठेवावं की नाही ठेवावं. अध्यक्षपद हे राजीनामा दिल्यानंतर आता भाजपाकडे राहणार की राष्ट्रवादी काँग्रेस? नाही, असं आहे की शेवटी माननीय जेव्हा अजितदादा होते तेव्हा त्यांनी काही गोष्टी सरकारमध्ये बसून केलेल्या होत्या. त्या आता फार काही बदलण्याचा विचार मुख्यमंत्री करत नाही किंवा आम्ही करत नाही. त्यामुळे साधारण सर्वजण बसून, एकनाथजी, देवेंद्रजी, सुनीत्राताई बसून याच्या योग्य निर्णय करतील. खरात प्रकरणामध्ये पोलीस चौकशी चालू आहे, मात्र महसूल मंत्री म्हणून तुमच्या विभागाशी संबंधित काही त्यांनी गैरव्यवहार केलेला आहे का, कुठले अधिकारी होते का, याची आमच्या 1-2 अधिकाऱ्याचे नावं आले आहेत, जे अधिकारी त्यांच्याशी संपर्कात आहे किंवा होते असं एका ट्विटमध्ये आम्हाला कळलं आहे. त्याची चौकशी आम्ही चालू केली आहे. पुढच्या आठवड्यात आपल्याला कळेल की तो अधिकारी कोण, त्याच्यावर काय कारवाई वगैरे. पुढच्या आठवड्यामध्ये शेवटी एखाद्याने ट्विट केला आहे, त्या ट्विटवर काही माहिती आम्हाला आली आहे. एक महसुली डेप्टी कलेक्टरची माहिती आम्हाला आली आहे. तर अशा काही माहिती आम्हाला येत आहे, त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहे. पोलिसांनी आम्ही सांगितलेलं आहे की आमचे अधिकारी कोणी सापडतं का आम्हाला माहिती द्या. शेवटी पोलीस चौकशी करतायत. आमच्याकडे जेव्हा माहिती आली तेव्हा आम्ही यावर योग्य कारवाई करू. खरातच्या पत्नीचा एका महसुली अधिकाऱ्याच्या सोबत आर्थिक व्यवहार झाल्याचं सुद्धा पुढे आलं. तेच सांगतोय, एका ट्विटमधनं आला. तर पोलिसांकडे आम्ही तो केस दिलेली आहे, पोलीस तपासत आहे. सर हिंदी में जानना आधार कार्ड आपला विभाग देत नाही, मात्र सेतू केंद्राच्या मार्फत दिला जातो. वर्ध्यामध्ये असं होत नाही की आधार कार्ड नाही म्हणून विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात बसू देत नाही, प्रवेश देत नाही. 3-3 वर्ष विद्यार्थी अंगणवाडीमध्येच बसत आहे. 7-7, 8-8 वर्षाचे झाले तरी अंगणवाडीमध्येच आहे. आधार कार्ड आपलं तहसील कार्यालय तिथले देत नाही, सेतू केंद्र देत नाही. काय झालं की आधार कार्ड हा विषय आयटीकडे. आज सेतू जरी आपले असले तरी मी आता अशी शेलार साहेबांशी बोलून, नेमकं वर्ध्याच्या कलेक्टरशी बोलून आपण जो प्रश्न उपस्थित केला, संध्याकाळपर्यंत याचा संपूर्ण खुलासा मी करेल. स्टॅम्प ड्युटी एक्झेम्पशन संदर्भातही महत्वाचा एक आदेश तुम्ही काढला आहे. देणगी किंवा दान करणाऱ्या जमिनी जी आहे त्यासाठी स्टॅम्प ड्युटी लागणार नाही आहे. त्याचा फायदा कसा होईल मंदिरांना किंवा? नाही, असं आहे की त्याच्यामध्ये नियम केलेले आहेत. कुठल्या व्यवहाराला किती स्टॅम्प ड्युटी द्यावी, कुठल्या व्यवहाराला किती द्यावी, आणि हा नियम केंद्र सरकारचा आहे. IGR कायदा जो आहे केंद्र सरकारचा आम्ही फॉलो करतो, पण काही नियम करायचे अधिकार राज्यालाही आहे. जर काही एक्झेम्पशन द्यायचे असतील आम्हाला, परवा आम्ही त्या ठिकाणी हरे राम हरे कृष्णा या एक चांगली संस्था आहे जी 1 लाख मुलांना, गरीब मुलांना अन्न देतं, गरीब मुलांना अन्न पुरवतं, अशा एका सेंटरच्या बांधकामाकरता स्टॅम्प ड्युटी आम्ही माफ केली आहे. असं आम्ही या ठिकाणी धर्मादाय संस्था असतील, मंदिराची प्रॉपर्टी असेल, ही प्रॉपर्टी चांगल्या पद्धतीने कायम राहिली पाहिजे आणि देवस्थानाची प्रॉपर्टी ही नियमित झाली पाहिजे. ते त्या ठिकाणी कायदेशीर बाबीमध्ये त्याला अंतर्भाव केला पाहिजे, म्हणून आपण हा निर्णय घेतोय. कधी कधी प्रॉपर्टी देवस्थानाकडे आहे पण थोडे पैसे नसल्यामुळे रजिस्टर झाली नाहीये आणि त्या प्रॉपर्टीवर मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतात. त्यामुळे प्रॉपर्टी रजिस्टर करण्याकरता आम्ही असे निर्णय घेत असतो. सर हिंदी में जानना चाहेंगे एक्साइज ड्यूटी जो भारत सरकार ने कम की है, लोगों को कितना फायदा होगा ऐसे समय में? मैं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का, केंद्र सरकार का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. महाराष्ट्र और देश की जनता की ओर से एक बहुत ही अहम फैसला, अच्छा फैसला जनता के लिए, गरीब व्यक्ति के लिए, मध्यम वर्गीय व्यक्ति के लिए किया गया. और इस फैसले से जो युद्धजनक परिस्थिति है, जो थोड़े महंगाई बढ़ रही थी, महंगाई आने वाली थी, आने जा रही थी, ऐसे में माननीय प्रधानमंत्री जी ने ये निर्णय किया है. मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं. जो निर्णय की जरूरत समाज को थी, जनता को थी, मध्यम वर्गीय व्यक्ति को थी, वो निर्णय केंद्र सरकार ने किया है. ममता बनर्जी ने बीजेपी के साथ लड़ाई को कौरव पांडव की लड़ाई कहा है और बताया गया कि अगर ममता बनर्जी ठहरा है कौरव कौन है, पांडव कौन है. हमारे 5 पांडव वहां जाके चुनाव जीतने के लिए काफी है. कौरव की फौज उनके पास है. कौरव जैसी राजनीति वो करती है ममता बनर्जी, हम नहीं करते हैं. हमारे प्रधानमंत्री मोदी जी जो सच्चाई की, ईमानदारी की और पारदर्शी बात करके चुनाव लड़ना चाहते हैं. ममता बनर्जी कौरव जैसी बूथ कैप्चरिंग करके चुनाव लड़ना चाहती है. और उन्होंने कुछ राज्यों में आशंका जताई है, लॉकडाउन की आशंका जताई है. राष्ट्रपति शासन अगर लगता है तो जनता उनके साथ है, उन्होंने ऐसा कहा की जनता बंगाल की तो चुनाव में देखेंगे किसके साथ कौन है. पूरे देश ने निर्णय लिया है कि प्रधानमंत्री मोदी जी के साथ खड़ा रहना है.
कुछ राज्यों में आपके लोग गए हैं, चुनाव है, कहाँ तैयारी है? महाराष्ट्र से केरल और कई जगह पश्चिम बंगाल कार्यकर्ता जाएंगे, आप भी कहीं जाएंगे? महाराष्ट्र के मुख्यमंत्री भी जाने वाले थे, उनका दौरा कैसा? हमारे सारे विधायक केरल में हैं, पश्चिम बंगाल में जाएंगे, हम सब लोग जाएंगे, आप भी चलिए। और हम केरल का भी चुनाव जीतेंगे, पश्चिम बंगाल भी जीतेंगे। उद्या 2011 पूर्वीचे घरं कायदेशीर करण्याचा शासन निर्णय झाला. म्हणजे आतापर्यंत